नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की कालच्या ट्विस्टमध्ये आपण असे बघितले की विनायकच्या मनामध्ये मधूने जो सिंधूविषयी गैरसमज निर्माण करून ठेवलेला असतो आणि तो गैरसमज दूर करण्याचा सिंधू वारंवार प्रयत्न करत असते। राघवला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि काकूला सुद्धा खूप वाईट वाटते, कारण सिंधू ही विनायकची खरी आई असून सुद्धा मधू सिंधूजवळ विनायकला जाऊन देत नाही आणि विनायकला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असते। त्याच्या मनामध्ये आणखीन विष निर्माण करण्याचा ती प्रयत्न करते। तेव्हा मात्र सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि सिंधू ही सावीसाठी तिने पुरणपोळ्या बनवलेल्या असतात, कारण विनायकला पुरणपोळ्या खूप आवडतात। तेव्हा सिंधूने सावीजवळ विनायकसाठी पुरणपोळ्याचा टिफिन दिलेला असतो, मात्र मधूने विनायकपर्यंत तो टिफिन पोहोचून दिलेला नसतो आणि तो डस्टबिनमध्ये ती स्वतः फेकून देते। त्यानंतर सिंधू आपल्या रूममध्ये आपलं जे काही आवरत असते आणि ते कानातलं एकटीचं नसते, तिचे लक्ष जाते। तेव्हा ती कानातलं शोधण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा मधू तिचे ते कानातले डूल घेऊन येते आणि हेच शोधते ना तू, असे विचारते। सिंधू विचारते की मधुताई, हे माझे कानातले डूल तुझ्याकडे कुठून आले ग? तेव्हा मधू म्हणत असते की अगं, हे कानातलं माझ्या नवऱ्याच्या शर्टच्या कॉलरमध्ये मला सापडले आणि राघवपर्यंत ते कानातलं कसे गेले, असे ती सिंधूला विचारते। आणि तेव्हा मधू म्हणत असते की अगं हो, आत्ता माझ्या लक्षात आले की काल तू माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला म्हणून हे कानातलं त्यांच्यापर्यंत तेथे त्यांच्या शर्टला अडकले होते आणि थँक्यू बरं का सिंधू, असे मुद्दाम ती बोलत असते। तेव्हा मात्र सिंधू काही कमी नसते। सिंधू म्हणत असते की मधुताई, तुम्ही माझ्या विनायकला माझ्यापासून दूर ठेवण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या वेळी माझा विनायक नक्की माझ्याजवळ येईलच। आणि हे विसरू नका की राघवचा जीव मी वाचवला, कारण राघव माझ्या मुलांचे वडील आहे आणि त्यांना जर काही झाले असते तर मी माझ्या मुलांना काय उत्तर देऊ शकत होते, म्हणून मी त्यांचा जीव वाचवला। काही उपकार वगैरे काही केला नाही तुमच्यावर। राघव आणि माझे सुद्धा नाते आहे हे लक्षात असून द्या, आणि ते नाते कितीही कोणी तोडण्याचा प्रयत्न जरी केला ना, शेवटी जे खरं प्रेम असतं ना, ते शेवटी खरं प्रेम एकमेकांना शेवटी एकमेकांच्या जवळ घेऊन येतच असते। मधूचा आणखीनच जळफळाट होतो। त्यानंतर मधू तेथून निघून जाते। सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि सिंधू खूप रडत असते की विनायकने तिचा टिफिन हा डस्टबिनमध्ये टाकला म्हणून। तेव्हा मात्र काकू ही सिंधूच्या जे आउट हाऊस असते त्याच्या घराबाहेर ती सावी आणि सिंधूसाठी जे काही हे बुड्डी के बाल असतात ते एका ठिकाणी ठेवत असते आणि आईस्क्रीम, कारण सिंधू आणि सावीला आईस्क्रीम आणि ते बुड्डीचे जे काही बाल असतात ते खूप आवडत असतात। तर काकू विचार करते की सिंधूला असे वाटेल की राघवनेच हे सिंधू आणि सावीसाठी घेऊन आला, म्हणून काकू हे सर्व करत असते। आणि जेव्हा ती सिंधूला रडताना बघते त्यावेळेस काकूला खूप वाईट वाटते। काकू म्हणत असते की विनायकने तर हे सर्व केले नाही, नक्की हा मधूचा प्लॅन असणार। म्हणून काकू लगेच राघवला फोन करते आणि राघव कुठे आहे रे तू, असे विचारते। राघव म्हणतो की अगं काकू, तू कशाला फोन केला? मी ड्युटीवर आहे आणि काम बघतोय, काम चालू आहे माझे। तेव्हा काकू विचारते की अरे, पूर्ण पुणे शहराचे डिटेल्स तुझ्याकडे असतात, मात्र स्वतःच्या घरामध्ये काय चालू असते हे तुला का समजत नाही, का दिसत नाही रे? काकू म्हणते की अरे सिंधू खूप रडते, तिला काय झाले तेच माहिती नाही आणि मी सुद्धा तिला समजवण्याचा कसा प्रयत्न करू, ती माझं तर काही ऐकणारच नाही। तेव्हा राघव म्हणतो की काकू तू टेन्शन घेऊ नको, मी लगेच येतो। मात्र जेव्हा काकू हे राघवला सर्व सांगत असते तेव्हा लगेच राजश्री हे सर्व ऐकते। राजश्री येते आणि राजश्री काकूला विचारते की वहिनी, तुमचं नेमकं काय चालले आणि तुम्ही का असे करता? तेव्हा काकू म्हणत असते की या घरातली मोहीम मोठी आहे, या घरामध्ये काय चालते काय नाही यावर पूर्णपणे हक्क माझा आहे आणि तू कितीही मधूची बाजू घेण्याचा प्रयत्न करीत असली ना, तू मधूचीच बाजू घे, फक्त माझ्या घरामध्ये मोठी होण्याचा हक्क करू नको। मी राघव आणि सिंधूला जे काही त्यांचे प्रेम आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि तू कितीही तुझ्या सुनेची जरी बाजू घेऊन तिच्या बाजूने जरी झाली तरी शेवटी राघव आपल्या मनातील प्रेम आहे ना तिकडेच जाणार आणि मी शेवटी सिंधू आणि राघवला एकत्रच करणार। तुला जे करायचे ते तू करू शकते, फक्त माझ्यामध्ये नाक खुपसण्याचा
प्रयत्न तू करू नको आणि एका गोष्टीचं मला उत्तर दे। आणि तू काल सिंधूच्या घरी गेली होती, तिला काय म्हटलीस का तू की राघवचे जे संसार आहे ते तोडण्यासाठी तू इथे आली का? कोणत्या नात्याने तू तिला हे सर्व बोलते? विसरलीस का तू राघवच्या जीवनामध्ये अगोदर सिंधू होते आणि सिंधू असताना राघव किती खुश होता हे तुला का दिसत नाही ग? जेव्हापासून त्याचे मधुबरोबर लग्न जरी झाले असले आणि ते लग्न हे पूर्ण झालेले नाही हे लक्षात ठेव। आणि राघवच्या चेहऱ्यावर तो आनंद कधीच नाही जो आनंद सिंधू होती तेव्हाचा होता। तेव्हा मात्र राजश्री विचारते की वहिनी, तुम्ही केव्हापासून सिंधूची बाजू घेता हो? कालपर्यंत तुम्ही सावीला या घरची नात सुद्धा मानत नव्हत्या, मग आज इतकी त्यांची काळजी तुम्हाला कशी वाटायला लागली? या सिंधूला तुम्ही या शहरात सुद्धा राहून द्यायला तयार नव्हतात आणि आज चक्क तुम्ही तिला आपल्या घरी घेऊन आलात। कशासाठी करता हे सर्व? आणि तुम्ही घरातील मोठ्या असून घरामध्ये महाभारत तुम्ही सुरू करता, या घराला तोडण्याचा तुम्हीच प्रयत्न करता, हे तुम्हाला का दिसत नाही? काकू म्हणत असते की मी या घरातली मोठी आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त समजते की घराच्या आनंदासाठी सुद्धा काही कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि या घरातील एका व्यक्तीच्या आनंदासाठी मी जो माझ्या मनाला योग्य वाटला तो निर्णय घेतलेला आहे, म्हणजे सिंधू आणि राघवला एकत्र आणण्याचा। तर काकू रागाने तेथून निघून जाते। राजश्री काकूकडे रागानेच बघत असते। त्यानंतर राघव इकडे घाईने आलेला असतो आणि तो सिंधूच्या रूमच्या बाहेर येतो। तेव्हा सिंधू ही रडत असते। राघव म्हणतो की सिंधू दरवाजा उघड, काय झाले? तेव्हा सिंधू खूप रागवलेली असते आणि बाहेर जे काही कॉन्डी फ्लॉसचे आणि आईस्क्रीमचे डबे ठेवलेले असतात ते बघून राघव विचार करतो की हे सर्व इथे नक्की कोणी ठेवले? काकूने तर ठेवले नसेल ना? तेव्हा मात्र राघव आपल्या हातात ते जे काही कॅन्डी फ्लॉस असतो तो घेऊन जातो। सिंधू म्हणत असते की तुम्हाला काय समजणार, घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा काही नाही आणि माझा मुलगा माझ्यावर इतका हा रागराग करतो। एक मुलगा मला आई सुद्धा म्हणण्यासाठी तयार नाही। मी त्याला त्याच्यासाठी जो टिफिन दिला होता तो सुद्धा त्याने डस्टबिनमध्ये फेकून दिला। तर राघवला वाटत असते की विनायकने असे का केले असेल, त्याला सुद्धा टेन्शन येते। सिंधू म्हणत असते की राघव, तुम्हीच विनायकच्या मनामध्ये हा विष निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझ्याविषयीचा, परंतु जेव्हा सावी ही लहान होती तेव्हा मी तुमच्याविषयी तिच्या मनामध्ये कोणतेच असे गैरसमज भरवले नाही। तिला कायम मी चांगलेच शिकवले की ती कायम प्रत्येक तिकडे दहेगावला झाडावर लिहून ठेवायची की माझे बाबा केव्हा येणार, आणि मी तुमच्या नावाने खूप काही गिफ्ट्स हे तिला पाठवायचे, म्हणजे तिला तिच्या बाबांविषयी आदर निर्माण राहील, बाबांविषयी आपुलकी निर्माण तिच्या मनामध्ये राहील। मी कधीही तुमच्याविषयी तिच्या मनामध्ये विष पेरले नाही, म्हणून ती आज तुमच्यावर इतकं प्रेम करते, इतकं प्रेमाने तुमच्याशी वागते। पण तुम्ही काय केले? लहानपणापासून विनायक तुमच्या सोबत होता, तुम्ही आतापर्यंत त्याच्या मनामध्ये जो काही माझ्याविषयीचा गैरसमज वाढून ठेवला तो का दूर करत नाही? तो तर दूर करा। तुम्ही म्हणता हे सर्व मधूने केले, मग मधू ताईंनी हे सर्व केले तर मग तुम्ही ते सर्व विनायकच्या मनामधील पूर्ण हे हटू शकतात। त्यानंतर राघवला सुद्धा मधूचा खूप राग आलेला असतो आणि तो आपल्या रूममध्ये येतो। आपल्या रूममध्ये आल्यानंतर विनायकला प्रेमाने समजून विचारत असतो की बाळा, जे काही अन्नावर राग काढायचा नसतो, आपण कितीही रागवलं तरी अन्न कधी फेकून द्यायचे नसते। विनायक म्हणत असतो की बाबा मी काय केले? तेव्हा लगेच राघव हा विनायकडून सर्व काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु विनायक सांगतो की बाबा मी कधीही अन्नाचा अपमान केला नाही आणि फेकून सुद्धा दिलं नाही। तेव्हा मात्र तेथे मधू येते आणि मधू लगेच हे सर्व ऐकत असते। मधूला खूप असा भीती वाटते की तिला वाटते की आता राघवला सर्व काही माहिती होईल, म्हणून लगेच इकडे सिंधू ही सावीला जे काही आकाशात तुटणारे तारे असतात ते दाखवत असतात आणि ते तारे दाखवता दाखवता सिंधूला असे वाटते की विनायकला ही सर्व खूप आवडते आणि विनायक लगेच तिच्याकडे धावतच येईल, म्हणून सावीला ती विनायकला बोलवण्यासाठी पाठवते। मधूला खूप राग येतो, तर सावी एकटीच येते। सिंधू म्हणते की विनायक नाही आला का? तेव्हा लगेच राघव हा विनायकला सिंधूकडे घेऊन आलेला असतो आणि जे काही तुटलेले तार आहे जे दाखवत असतात त्यातील एक तारा निसटतो आणि त्याच वेळेस
विनायक त्या तारेकडे आपली इच्छा मागतो. सिंधू सुद्धा आपली इच्छा मागते की माझं कुटुंब लवकरच एकत्र येऊन दे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन दे. राघव सुद्धा हा सिंधूसाठी त्या तारेकडे एक विश मागतो. माझ्या सिंधूच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन दे आणि लवकरच तिच्या कुटुंबात तिला परत येऊन दे. मधू मात्र हे सर्व बघून तिचा खूप जळफळाट होत असतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.